नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. हिंदीचा प्रिपरेशन प्लॅन बघितला. क्वेश्चन पेपर कसा असतो, कुठले प्रश्न सोपे असतात, कुठल्या प्रश्नांचे मार्क एकदम हक्काचे आहेत, सगळं नक्की समजलं. चलो आता हिंदीचं उपयोजित लेखन सुरू करूया. हिंदीच्या उपयोजित लेखनाला एकूण गुण 26 आहेत आणि मराठी आणि इंग्लिशच्या तुलनेत सगळ्यात जास्त मार्क असणारा उपयोजित लेखनाचा हा पार्ट आहे आणि खूप सिंपल आहे. आराम के साथ तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळवू शकता. फक्त लिहिताना आपल्याला व्यवस्थित हिंदीमध्ये शब्द लिहावे लागतील. अजिबात मराठी भाषेचा वापर करायचा नाही. व्यवस्थित हिंदीमधले सिंपल शब्द आठवायचे आणि लिहून मोकळं व्हायचं. मग आता यासाठी पत्रलेखन करताना जे 2-3 पत्र तुम्हाला मी दाखवेल त्यामध्ये जसे शब्द वापरलेत, जशी शब्दांची रचना आहे, वाक्यांची रचना आहे आणि जो काही फॉर्मॅट आहे तो व्यवस्थित फॉलो करताल. समजलं? चलो आता नक्की आपल्याला पत्र किती प्रकारचे आहेत तर सिलेबसमध्ये 2 प्रकारचे पत्र आहेत. पहिलं आहे औपचारिक, दुसरं आहे अनौपचारिक. अनौपचारिक म्हणजेच काय, कौटुंबिक पत्र. ज्या लोकांना आपण ओळखतो त्यांना लिहितो आपण कौटुंबिक पत्र. नंतर औपचारिक म्हणजे ज्या लोकांना आपण ओळखत नाही आणि त्याच्यामध्ये एकूण 3 प्रकार आहेत: मागणीपत्र, विनंतीपत्र आणि शिकायतपत्र. हे आपल्या सिलेबसमध्ये आहेत. आता हे कसं लिहिलं जातं व्यवस्थित समजून घेऊया. अनौपचारिक पत्र एक्झाममध्ये लिहू नका, औपचारिकच पत्र लिहा, कारण हे कमी लिहावं लागतं आणि जास्तीत जास्त आपल्याला सहज मार्क्स देऊन जाईल आणि फॉर्मॅट पण सिंपल असतो. तेच क्वेश्चन रिपीट होतात, त्यामुळे ह्याचं प्रिपरेशन करणं खूप इझी जाईल आणि पेपरमध्ये पटकन लिहून होईल. त्यामुळं कसं लिहायचं व्यवस्थित बघूया. सुरुवातीला फॉर्मॅट बघा, फॉर्मॅट नीट समजून घ्या आणि हाच फॉर्मॅट तुम्ही बोर्डमध्ये फॉलो करताल. सुरुवातीला दिनांक येणार, त्यानंतर प्रति, माननीय, ह्या ठिकाणी ज्याला आपण पत्र लिहित आहोत त्यांची माहिती येणार, नंतर विषय, महोदय, नंतर पत्र सुरू करायचं. पत्रासाठी पहिला परिच्छेद, मग दुसरा परिच्छेद, मग तिसरा, नंतर पत्राचा शेवट आणि या ठिकाणी स्वतःची माहिती येईल. आता नीट लक्षात ठेवा, आपल्याला ह्या ठिकाणी सुरुवातीला ईमेल आय डी लिहायचा आहे आणि एंडिंगलासुद्धा ईमेल आय डी मेन्शन करायचा आहे. क्लिअर झालं? नक्की. चलो आता पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद आणि तिसरा परिच्छेद ह्याच्यामध्ये काय काय लिहायचं ते नीट बघा. पहिला परिच्छेद 1-2 लाईनचाच पाहिजे. अजिबात टेन्शन घेऊ नका. हिंदीचं जे पत्र असतं ते कमी लिहिलं तरी जास्तीत जास्त गुण मिळतात. फक्त लिहिताना जसं मगाशी बोललो की आपल्याला हिंदी भाषेचा वापर करायचा आहे आणि शब्द पण व्यवस्थित हिंदीमधले पाहिजेत. आता पहिला परिच्छेद म्हणजेच काय, विषय के अनुसार पत्र की सुरुवात, अपनी पहचान, विषय की पहचान. मग थोडक्यात आपली ओळख करून द्यायची आणि विषयाची ओळख करून द्यायची. आता कसं लिहिलं आहे बघा. मैं मधुर कुलकर्णी एक विद्यार्थी हूँ और मुझे हिंदी साहित्य की पुस्तकें पढ़ने का बहुत शौक है. बघा स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन आलं म्हणजे अपनी पहचान आली. पुढं मैं हमेशा से ही आपके यहाँ से पुस्तकें खरीदता आया हूँ, मुझे कुछ पुस्तकें आपसे चाहिए थी. म्हणजे सिंपल जो विषय होता त्या विषयाची ओळख आली आणि या ठिकाणी आपली ओळख आली. झालं इंट्रोडक्शन. आता पुढं दुसरा परिच्छेद कसं लिहिलं आहे बघा. मुझे और मेरे दोस्तों को फिर कुछ पुस्तकों की ज़रूरत पड़ी है, अतः निम्नलिखित पुस्तकों को भेजने का कष्ट करें. पत्र के साथ ही 600 रुपये का पोस्टल ऑर्डर भेज रहा हूँ. शेष राशि का भुगतान पुस्तकें मिलते ही तुरंत कर दिया जाएगा. हाय सिंपल एकदम शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे बघा की बाबा आम्हाला पुस्तकांची गरज होती, पुस्तकांची यादी राखली, ॲडव्हान्स दिलेला आहे, उरलेले पैसे नंतर व्यवस्थित डिलिव्हरी झाली की मिळून जातील. लिहिलं सिंपल. अशाच हिंदी शब्दांचा वापर करायचा म्हणजे मार्क कन्फर्म होतील. नंतर पुढं व्यवस्थित टेबल केला, जे पुस्तकं पाहिजे होती ती मेन्शन केली. जसं की मैत्री कोणी लिहिलं आहे, महात्मा गांधी 2 प्रती पाहिजेत. गीतांजली रवींद्रनाथ टागोर किती, 1 पाहिजे. अमृत और विष ले अमृतलाल 3 प्रती पाहिजेत. आनंद मठ ले बंकिमचंद्र चॅटर्जी 2 प्रती पाहिजेत. असं व्यवस्थित आला मिडलवाला पॅरा म्हणजे दुसरा परिच्छेद. आता शेवटी कन्क्लुजन करायचं आहे आणि आपल्याला आपली माहिती लिहायची. मग कसं लिहिलं. मुझे पूर्ण विश्वास है कि आप उचित छूट के साथ ही जल्द से जल्द पुस्तकें भेजने की कृपा करेंगे. उम्मीद है कि पुस्तकें फटी अथवा पुरानी नहीं होंगी. सिंपल. समजलं. आता पुढं धन्यवाद, भवदीय, शुभम, नंतर आपली माहिती, शुभम 45 गणेश नगर जळगाव आणि ईमेल ॲड्रेस. समजलं. पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय लिहायचं आहे, तिसऱ्या परिच्छेदामध्ये काय लिहायचं आहे. ऑल क्लिअर. आता पत्र कसं दिसेल ते बघा. सुरुवातीला दिनांक आली, प्रति, माननीय व्यवस्थापकजी, त्यांचा पत्ता आला, ईमेल आय डी आला, 1 लाईन सोडायची, विषय लिहिला, महोदय लिहिलं, पहिला परिच्छेद, दुसरा परिच्छेद, नंतर कन्क्लुजन आणि शेवटी आपली माहिती.
असं तुमचं एक्झाममध्ये पत्र दिसलं तर 5 आउट ऑफ 5 कन्फर्म समजा. कळलं? लिहायचं कसं समजलं? प्रत्येकाला फॉर्मॅट कळून आला. मेन आहे फॉर्मॅट समजला की तुम्ही पत्र सहज लिहू शकता. खूप सिम्पल आहे बघा, इझी वाटते का नाही? आता अजून एक बघूया. बघा काय दिलं आहे. कल्पेश कल्पना पाटेकर 99 शिवालय चौक इगतपुरी से अपनी गलत जन्मतिथि को सुधारने के हेतु प्रधानाचार्य स्वर्गवासी भैरवमल तलवानी विद्यालय नासिक को पत्र लिखती है. ठीक आहे, आपल्याला कोण पत्र लिहितं आहे त्या व्यक्तीचं नाव दिलं आहे, पत्ताही दिला आहे, कुणाला पत्र लिहायचं आहे ते पण सांगितलं आहे. मग बघा पहिली आली तारीख, सेवा में, तुम्ही प्रति लिहिलं तरी पण चालेल, काही टेन्शन नाही. पुढं प्रधानाचार्य, ॲड्रेस, ईमेल आय डी मेन्शन. पुढं विषय काय होता, जन्मतिथीमध्ये काय करायची, सुधारणा करायची. मग बघा जन्मतिथी सुधार हेतू. समजलं नक्की? पुढं मेन परिच्छेद लिहायचा आहे. महोदय आपण विनंती करतो आहे. मग कसं लिहिलं बघा, सविनय निवेदन है कि मैं कल्पेश पाटेकर कक्षा 10वीं का छात्र हूँ. मेरे शैक्षणिक दस्तावेजों में मेरी जन्मतिथि गलत दर्ज हो गई है. झालं? काय प्रॉब्लेम होता सांगितलं, आपली ओळख सांगितली, जिससे मुझे भविष्य में अनेक समस्याओं का सामना करना पड़ सकता है. विद्यालय में दर्ज जन्मतिथि 1 सितंबर, 1 वर्ष लिहायचं, जे तुम्हाला वाटेल ते लिहिताल. जबकि मेरी सही जन्मतिथि ते देखील मेन्शन केलं. डन. आता पुढं कसं लिहिलं आहे बघा, अपने प्रमाणपत्र की जांच के दौरान मुझे इस त्रुटि के बारे में पता चला. म्हणजे कसं समजलं ते सांगतोय आपण. अतः आपसे विनम्र अनुरोध है कि मेरे सभी दस्तावेजों में जन्मतिथि को सही किया जाए ताकि भविष्य में मुझे किसी भी प्रकार की असुविधा न हो. मेन्शन म्हणजे प्रॉब्लेम होईल म्हणून आपण काय केलं, समोरच्याला विनंती केली. मग पुढं बघा, इस संबंध में आवश्यक दस्तावेज संलग्न कर रहा हूँ. इस सहयोग हेतु में मैं आपका सदैव आभारी रहूँगा. कारण खूप मोठी गोष्ट आहे, जन्मतारीख चुकलेली आहे ते सुधारवायची आहे, त्यामुळं आपण अशी लाईन शेवटला लिहायची. नंतर धन्यवाद, भवदीय, नाव आणि आपली संपूर्ण माहिती. असं आपलं पत्र दिसलं की मार्क कन्फर्म झाले. बघा कमी लिहावं लागतं, फॉर्मॅट सिम्पल आहे, फॉर्मॅट इझी असल्यामुळं पटकन लिहून होईल आणि मार्क आराम के साथ पक्के होतील. त्यामुळं एक्झाममध्ये तुम्ही औपचारिकच पत्र लिहिताल. डन. आता पुढचं पत्र बघा, याही ठिकाणी औषधों की मांग हे करायचं होतं. परत व्यवस्थित तारीख आली, पत्ता आला, ईमेल आय डी आलं, जो काही हेतू होता म्हणजे पत्र का लिहितोय ते मेन्शन झालं, व्यवस्थित पत्र लिहिलं, एंडिंगला कन्क्लुजन. 3 फॉर्मॅट डोक्यात ठेवा. कधी कधी पत्र छोटंही होऊ शकतं, म्हणजे जसं हा टेबल आला तर हे पत्र छोटं झालं, म्हणजे इथं रिझन लिहायची गरज पडली का, नाही पडली तरी पण चालेल, नो इश्यू. पण आता इथं रिझन लिहावं लागत होतं, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी काय केलं, रिझन मेन्शन केलं. म्हणजे अशा पत्रांमध्ये रिझन मेन्शन करावं लागेल, पण ज्यावेळेला मागणी पत्र येईल त्यावेळेला रिझन मेन्शन करायची आवश्यकता नाही. तुम्ही व्यवस्थित टेबल काढून जरी मेन्शन केलं तरी आराम के साथ चालेल, नो इश्यू, सगळं काही व्यवस्थित राहील. डन. आता तुमच्यासाठी थोडं काम दिलं पाहिजे ना, पेपर आहे, सराव तर करता आला पाहिजे. बघा हे 2 पत्र आहेत, व्यवस्थित लिहून बघा, प्रॅक्टिस करून ठेवा, म्हणजे एक्झामच्या वेळेला काही टेन्शन नाही येणार आणि आउट ऑफ मार्क कन्फर्म होऊन जातील. कळलं? 3ही पत्र समजली प्रत्येकाला? कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगताल, समजली ना? चलो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्यवस्थित प्रिपरेशन करून घ्या. शेवटची लँग्वेज आहे मराठी, इंग्लिश 70+ तर आपण घेऊन गेलो. आता हिंदीलासुद्धा आपण 70+ नक्की घेऊन जाऊया. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित ठेवा. बाकी काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, नक्की आपण डाऊट सॉल्व करूया, जेणेकरून आपण जे मिशन ठेवलं आहे 90+चं ते प्रत्येक स्टुडंट अचीव करेल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.